चांगला प्रश्न घेऊन जिल्हा परिषदेच्या गेट समोर आपले विचार आणि महिलांच्या संरक्षणाच्या बाबतीत का गरज आहे याबाबत आताच विश्लेषण केलेलं आहे। या भारताचा इतिहास आपण पाहिला तर जिजाऊ पासून ताराबाई पर्यंत महिलांनी या राजसत्ता चालवण्याचं काम केलेलं होतं। एका लाडक्या बहिणीवर जो अन्याय अत्याचार झाला, बलात्कार झाला, लाडक्या बहिणींना तुम्ही 1,500 रुपये दिले नसते तो लाडक्या बहिणींचं संरक्षण करण्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडलो का याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे। आपण स्त्रियांचं वर्णन करत असताना काय करतो की एकीकडे लक्ष्मी म्हणून वर्णन करतो, एकीकडे सरस्वती म्हणून वर्णन करतो, एकीकडे दुर्गा म्हणून वर्णन करतो, एकीकडे काली म्हणून वर्णन करतो। आणि अशी स्त्री पुन्हा एकदा जागी होण्याची गरज आहे का काय असा प्रश्न तुम्हाला मला पडल्याशिवाय राहत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आपण बघा की एका कलकत्त्याला सुद्धा जी मुलगी एमडी ला होती, MBBS झाली तर MD करणारी, त्या मुलीवर सुद्धा असाच अन्याय झाला, अत्याचार झाला आणि नंतर तिला मारून टाकलं। त्या मुलीच्या आई वडिलांचं स्वप्न चुराडा झालं। स्वप्न चुराडा ज्या नराधमामुळे झालं। तुम्ही पहिल्यापासून विचार केला खरा की रामायणामध्ये ज्या वेळेला सीतेच्या बाबतीत अपहरण रावण करतो अशी कथा येते, त्या वेळेला रामायण घडतं, युद्ध घडतं आणि रावणाचा शेवट करण्याचा संकल्प राम करतो, अशा पद्धतीची संकल्पना आहे। महाभारतामध्ये आपण मांडली असेल की त्या ठिकाणी सुद्धा द्रौपदीचं वस्त्रहरण होतं तर श्रीकृष्णाला यावं लागतं। आता सरकार श्रीकृष्णाची भूमिका बजावणार का अशाच पद्धतीनं स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत राहणार आणि आपण म्हणणार की आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 देतो। 1,500 तुम्ही देऊन चालेल का? फक्त लाडक्या बहिणी जर पहाटे 5ला चालल्या आणि त्यांच्यावर कुणीतरी नराधम येऊन बलात्कार करत असेल तर त्यावेळेला संरक्षण आता कोण करणार याचा प्रश्न तुम्हाला मला पडल्याशिवाय राहत नाही। अण्णा प्रश्न असा आहे की स्त्रीच लक्ष्मी मानली गेली, स्त्री सरस्वती मानली गेली, स्त्रीच काली मानली गेली। या देशावर राज्य सुद्धा पंतप्रधान म्हणून एका स्त्रीनंच केलंय, परंतु स्त्रियांनी सुद्धा आता आपण सुद्धा की या ठिकाणी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपला मुलगा जर कुठं वाईट नजरेने कुणाकडे बघत असेल तर प्रत्येक आईने सांगितलं पाहिजे की बाबा की जशी मी आहे तशीच ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी आई वाईट नजरेने बघू नको। ही भूमिका सुद्धा त्या मुलाला